अरे या जगामध्ये सगळं करा मायबाप, फार पैसे कमवा, खूप मोठे व्हा, पण त्या आईबापाला कधी विसरू नका. कारण त्या आईबापांनी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून तुम्हाला जपलेलं असतं. त्या आईबापा एवढं प्रेम सुद्धा तुम्हाला कधी कुणी लावलेलं नसतं. म्हणून तुम्ही कधीच खूप मोठे व्हा, खूप पैसा कमवा, पार तुमच्याकडे कितीही पैसे येऊ द्या, परंतु त्या आईबापाला कधी विसरू नका. कारण त्याच्या इतकं प्रेम तुमच्यावर दुसरं कोणीच करू शकत नाही मायबाप. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कारण पहा, ती आई असते आणि ती आई आपल्या बाळावरती इतकं प्रेम करत असते, इतकं प्रेम करत असते. अरे दादा हो, ती आई आपल्या मुलावरती मेल्यावरती सुद्धा प्रेम करत असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ती आई आपल्या मुलावरती मेल्यावरती सुद्धा प्रेम करत असते. जाता जाता तुम्हाला एक दृष्टांत सांगून जातो. पहा, एक मेघा आणि एक राजेश नावाचे हे दोघ जण नवरा बायको असतात. शहरामध्ये काम करत असतात. शहरामध्ये काम करत असताना दोघ जण संध्याकाळ होती, आपल्या गावाला जाण्यासाठी निघतात. गावाला जात असताना अचानक असा धो पाऊस चालू असतो. पावसाळ्याचे दिवस असतात मायबाप. वरतून धो पाऊस चालू असतो, विजांचा कडकडाट चालू असतो. आणि जाता जाता त्यांची गाडी चालू होते आणि गाडी पुढे पुढे जाऊ लागते. हळूहळू गाडी घाटाला लागते. घाटाला लागल्याच्या नंतर अनेक अशा विजा कडकडत असतात. गाडी पुढे जाते आणि अचानक गाडीचा ब्रेक लागतो मायबाप. अचानक गाडी थांबते. दोघेही नवरा बायको खूप घाबरतात. अचानक गाडी बंद होते. गाडीचे हेडलाईट बंद पडतात आणि समोर कोणतरी एक परत स्त्री त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसते. कोण असेल ही स्त्री? ही कशासाठी या ठिकाणी थांबलेली असेल? असं म्हटल्याच्या नंतर ते दोघी जणी खूप घाबरतात. तेव्हा ती स्त्री त्यांच्या गाडीजवळ येते, त्यांच्या पुढे हात जोडू लागते, माफी मागू लागते मायबाप. त्यावेळेस ते गाडीतून उतरत नाही. त्या राजेशची बायको त्याला म्हणत असते, ऐका, गाडीच्या बाहेर उतरू नका, ऐका, गाडीच्या बाहेर उतरू नका. ती स्त्री, ती माई, ती माता माऊली त्या राजेश पुढे हात जोडत असते मायबाप. त्या गाडीच्या आख्या काचा ते रक्ताने लाल करते. त्यावेळेस तो राजेश कशी तरी हिम्मत करून गाडीच्या बाहेर उतरत असतो. गाडीच्या बाहेर उतरतो व मेघाला म्हणतो, तू आतमध्येच बस. असं म्हटल्याच्या नंतर राजेश बाहेर उतरतो. त्यावेळेस ती माता माऊली गुडघ्यावर बसती. त्या राजेश पुढे हात जोडू लागती की रे बाबा, माझ्या गाडीचा आत्ताच 5 मिनिटापूर्वी ऍक्सिडेंट झालेला आहे. माझी गाडी या ठिकाणी दरीमध्ये कोसळलेली आहे आणि त्या गाडीमध्ये माझं 1-2 वर्षाचं एक छोटंसं लेकरू आहे रे. तेवढं लेकरू घेऊन ये बस. त्यावेळेस तो राजेश म्हणतो, आई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी जातो आणाय. त्यावेळेस मेघाही हिंमत करून त्याच्या मागे उतरते. ती माता माऊली पुढे चालते, राजेश व मेघा तिच्या मागे मागे चालतो. असं चालल्याच्या नंतर मायबाप ते तिघेही त्या दरीमध्ये जातात. दरीमध्ये गेल्याच्या नंतर पहा, त्या दरीमध्ये जातात आणि दरीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना ती गाडी दिसते. ती गाडी दिसल्याच्या नंतर त्यांना जशी गाडीच्या जवळ जातील तशी त्या गाडीमधून एका बाळाचा रडण्याचा आवाज येत असतो. त्या बाळाचा रडण्याचा आवाज येत असतो आणि आवाज आल्याच्या नंतर तो राजेश जातो आणि राजेश हळूच त्या गाडीचा दरवाजा उघडतो. त्या बाळाला बाहेर काढतो. त्या बाळाला वरती घेऊन येतो आणि वरती घेऊन आल्याच्या नंतर मेघा म्हणते, अहो, आपल्यासोबत आता एक ती महिला होती, ती माता माऊली होती, ती कुठे गेली? त्यावेळेस राजेश व मेघा दोघेही घाबरतात. त्यावेळेस राजेश मेघाला ते बाळ देतो व म्हणतो, तू गाडीमध्ये बस, मी आलोच. राजेशला त्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर कोणतरी दिसलं. त्यावेळेस राजेश पुन्हा त्या दरीमध्ये त्या गाडीच्या जवळ गेला. गाडीच्या जवळ जाऊन बघतो, त्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन पाहतो तर काय, जी माता माऊली 5 मिनिटापूर्वी त्या राजेश आणि मेघा समोर हात जोडून त्याच्या बाळाला वाचवण्यासाठी विनंती करीत होती मायबाप, ते दोघेही त्या ठिकाणी पुन्हा त्या दरीमध्ये गेले आणि जाऊन पाहतात तर काय झालं, तर ती जी माता माऊली मगाशी 5 मिनिटापूर्वी त्यांना विनंती करीत होती, ती माता माऊलीचा मृतदेह हा त्या ड्रायव्हिंग सीटवर पडलेला दिसला. दोघे वरती आले. अरे कोण होती ही माता माऊली? तर ह्या बाळाची आई होते. पहा, मेल्यावरती सुद्धा दादा आई आपल्या मुलावरती प्रेम करीत असते. म्हणून जगात सर्व काही करा, पण त्या